एखाद्या शाळेतल्या पोराला विचारलं की चंद्र कशाभोवती फिरतो, तर ते उत्तर देईल पृथ्वीभोवती. आणि हाच प्रश्न जर एखाद्या मुलाला विचारला की माणूस कशाभोवती फिरतो, तर ते उत्तर काही त्याला जमणार नाही, कारण उत्तर अवघड आहे. पण याचं उत्तर मीच देतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, तसाच माणूस हा बायकोभोवती फिरतो. मग तो माणूस मंत्री असो, संत्री असो, वाजंत्री असो, कलेक्टर असो, आमदार असो, कोणी का असत नाही, पण तो बायकोभोवती फिरतो. कारण बायको नावाच्या ग्रहाचं अट्रॅक्शनच एवढं आहे की माणूस मग एखादा दुबईला का असत नाही किंवा अमेरिकेत का नोकरीला असत नाही, पण तो बायकोच्या भोवतीच फिरतो. एवढं मोठी कक्षा किंवा अट्रॅक्शन, गुरुत्वाकर्षण हे बायको नावाच्या ग्रहाचं आहे. त्याच्यातून कोणच सुटला नाही. एखादा माणूस गण गप्पा मारतो की बा आपण बायकोला काही समजत नाही, पण या अट्रॅक्शनमध्ये सगळंच आहे. उदाहरणार्थ, एखादा माणूस एखाद्या पाहुण्या ठिकाणी म्हणजे जवळच्या ठिकाणी मुक्कामाला गेला, तर तो मुक्कामी राहत नाही. जवळच्या पाहुण्याला त्याला चांगला पाहुणचार केला आणि खुशामत केली की आजच्या दिवस असं करा, मुक्कामच करा. पण तो म्हणतो नको, घरी लेकरं बाळ आहे. पण लेकरं बाळ नगण्य असतात, घरी बायको नावाचा ग्रह असतो, त्याचं अट्रॅक्शन त्याला सोडत नाही. आणि तो म्हणतो जाऊ दे, आता पाहुणचार झाला, मला आता घरी जायलाच पाहिजे. असा हा बायको नावाचा ग्रह आहे. म्हणजे एखाद्या पाहुण्यानं कितीही आग्रह केला तरी बायको नावाचा ग्रह माणसाला सोडत नाही. त्याची कक्षा त्याला बाहेर जाऊ देत नाही, त्याच्यातच फिरायला लावते. पण मित्रांनो, या ग्रहाच्या कक्षा एखाद्यानं ओलांडली किंवा तो बाहेर गेला, तर मग तो APJ अब्दुल कलाम होतो. तो मग अटल बिहारी सारखं मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि काही लोकांनी या संसारात राहून सुद्धा या बायको नावाच्या ग्रहाची कक्षा सोडून ते बाहेर गेले. त्यानंतर मग ते तुकाराम झाले, कबीर झाले, चोखामेळा झाले आणि एका स्त्रीच्या नादी लागलेला तुळशा पुढं तुळशीदास झाला. एवढं कधी होतं हे? तर या माया मोहाच्या पलीकडे गेल्यानंतर, या अट्रॅक्शनच्या पलीकडे गेल्यानंतर माणूस खूप मोठा होतो आणि तो इतिहासात अमर होतो. म्हणून मित्रांनो, संसार तर प्रत्येक जणच करतो, पण संसार जरूर करा, बायका पोरा सुद्धा राहा. पण हा बायको नावाचा जो ग्रह आहे, त्याच्या कक्षेतून शेवटी का होत नाही, बाहेर पडा. जगात काही दिव्य भव्य आहे त्याची आस धरा आणि जगात मोठं व्हा. नाहीतर ह्या पृथ्वी बाईच्या कक्षेतच जर तुम्ही फिरलात तर तुमची नोंद हा इतिहास घेणार नाही. जसे जन्माला आले तसेच मरणार. म्हणून मित्रांनो, थोडा विनोदी वजा पण एक आध्यात्मिक असा व्हिडिओ आहे. माणसाच्या जीवनाचा हेतू काय आहे हे यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतर ठिकाणी शेअर करा. आणि तुमच्या कान्होजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.